नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मॅथ्स गिनी चॅनल। आज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन बघणार आहे मार्च 2024 मध्ये आलेल्या क्वेश्चन पेपर मधले। तर या क्वेश्चन पेपर मध्ये आपण दोन टॉपिक कव्हर करतोय, लिनियर इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी। कारण की या दोन्ही टॉपिकचे आपण रिव्हिजन पूर्ण केलं आहे। प्रोबॅबिलिटी वन शॉट मध्ये केलेला आहे आणि लिनियर इक्वेशनचे पण आपण भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत। म्हणून आज आपण मार्च 2024 मध्ये आलेले लिनियर इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी वरचे क्वेश्चन्स करणार आहे। तर हा जो पेपर आहे हा मार्च 24 चा आहे। मार्च 24 चा पहिला क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 1A, टू ड्रॉ द ग्राफ एट x plus 2y equal to 4 फाइंड x when y equal to 1। आता याच्यामध्ये खूप मुलांना कन्फ्युजन असते की ग्राफ ड्रॉ करायचा आहे का नाही। याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा नाही आहे। तुम्हाला काय म्हटलंय, अगर तुम्हाला ग्राफ काढायचा आहे आणि हे इक्वेशन आहे आणि याच्यात y ची व्हॅल्यू 1 टाकली तर x ची व्हॅल्यू काय असेल। तर आपण लिहून घेऊ इक्वेशन x plus 2y is 4। याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू 1 पुट करायची आहे। तर आपण पुट y is 1 करू, याच्यामध्ये पुट करू x plus 2 into 1 is 4। 2 1 जा 2 होते, म्हणजे हा plus 2 equal to 4 झाला। प्लस 2 इक्वल टू च्या तिकडे जाईल तर -2 होईल, म्हणजे 4 - 2 तर x is 2 झाला। म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, x is 2। आता आपण दुसरा क्वेश्चन घेऊ। इफ 17x plus 15y equal to 11 आणि 15x plus 17y equal to 21, तर तुम्हाला आठवत असेल इथे जो y चा कोएफिशिएंट आहे तो इथे x चा कोएफिशिएंट आहे, इथे जो x चा कोएफिशिएंट आहे तो इथे y चा कोएफिशिएंट आहे। म्हणजे हा आपल्या स्पेशल केसचा क्वेश्चन झाला। लिनियर इक्वेशन इन स्पेशल केस आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यांना रिवाइज करायचा असेल तो व्हिडिओ बघून घ्या, मी आय बटन वर त्याचा लिंक प्रोव्हाइड केलेला आहे। तर या क्वेश्चनला आपण कसं सॉल्व्ह करतो, 17x plus 15y is equals to 11 आणि 15x plus 17y is equals to 21 या दोघांना ऍड करतो। आपण काय करतो, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ऍड करतो। का बरं ऍड करणार आहे, कारण की आपल्याला x plus y विचारलाय। अगर ते x minus y विचारलं असतं तर आपण सबट्रॅक्ट केलं असतं। तर आपण काय करत आहे, दोघांना ऍड करत आहे। तर 15 15 30 आणि 2 32, 15 15 30 आणि 2 32 आणि हे पण 32। आता 32 नी आपण डिवाइड करून टाकू, डिवाइड बाय 32, तर हा x plus y is equals to 1। तर आपलं उत्तर आलेलं आहे x plus y equal to 1। नेक्स्ट क्वेश्चन बघू। टू डिजिट नंबर आर फॉर्म यूजिंग डिजिट 2 3 and 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट, राइट द सॅम्पल स्पेस। तर आपण हा क्वेश्चन प्रोबॅबिलिटी मध्ये पण घेतला आहे, तरी याच्यात एकदा सांगून देतोय 2 3 आणि 5 विदाउट रिपीटिंग म्हटलं आणि फक्त सॅम्पल स्पेस लिहायचा आहे। म्हणजे आपण 2 चे पेअर बनवू 2 3 2 5 3 2 3 5 5 2 5 3। तर हे झालं आपला सॅम्पल स्पेस। त्यानंतर क्वेश्चन 2A हा नेहमी ऍक्टिव्हिटीचा असतो। तर क्वेश्चन 2A मध्ये ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे, इफ 0,2 इज द सोल्युशन ऑफ 2x plus 3y equal to k, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अर्ध सोल्युशन दिलेलं असते, आपल्याला अर्ध सोल्युशन बनवायचं असते। हे 0,2 इज द सोल्युशन। आता 0,2 इज द सोल्युशन म्हणजे काय, आपण जेव्हा x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू ठेवतो तेच आपलं सोल्युशन असते। म्हणजे हे 0 आपली x ची व्हॅल्यू आहे आणि हे 2 आपली y ची व्हॅल्यू आहे। x हे 0 हे x ची व्हॅल्यू आहे आणि 2 हे y ची व्हॅल्यू आहे। तर ऍक्टिव्हिटीचा फॉर्मॅट खाली असा दिलेला आहे, हा आपल्याला असा परीक्षेमध्ये आपल्या आन्सर शीट वर लिहायचा असतो। तर आपण पुट x इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आहे 0, y ची व्हॅल्यू काय आहे 2, 2 इंटू क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय 2 इंटू x, तर 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 0, 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 2, 2 इंटू 0 0 हे दिलेलं आहे, 3 इंटू 2 6 हे दिलेलं आहे आणि 0 प्लस 6 किती होते 6 होते, म्हणून k ची व्हॅल्यू काय झाली 6। इतकंच आपल्याला सोडवायचं असतं। हा ऍक्टिव्हिटी मधला आपण फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे। अजून एक थर्ड क्वेश्चन आहे जो प्रोबॅबिलिटीवर आहे। क्वेश्चन 2A मध्ये थर्ड वर अजून एक ऍक्टिव्हिटी आहे प्रोबॅबिलिटीवर।
two coins are tossed simultaneously. Complete the following activity to write the sample space and the given event A and B in the set form. Event A आहे टू गेट ऍटलीस्ट वन हेड, इव्हेंट बी आहे टू गेट नो हेड. इथपर्यंत क्वेश्चन दिलेला होता आणि इथून आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये दिलेला आहे आणि असाच आपल्याला सोल्युशन मध्ये आन्सर शीट मध्ये लिहायचं आहे. फक्त हे जे रिकामे बॉक्स आहे हे आपल्याला फिलअप करायचे. काय म्हटलंय, दोन कॉइन टॉस करत आहे. दोन कॉइन टॉस केले तर आपले सॅम्पल स्पेस काय असते, हेड हेड, हेड टेल, टेल हेड आणि टेल टेल. मग म्हटलंय टू गेट ऍटलीस्ट वन हेड. ऍटलीस्टचा मतलब काय होतो, कमीत कमी एक त्याच्यापेक्षा जास्त पण चालेल. कमीत कमी एक त्याच्यापेक्षा जास्त पण चालेल. कमीत कमी एक इथे आहे, इथे आहे, हे तर चालेल. त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल. म्हणजे इथे काय येईल, एच एच येईल. इव्हेंट बी काय म्हणते, टू गेट नो हेड. म्हणजे हेड पाहिजेच नाही. हेड पाहिजे नाही म्हणजे कोण राहील, सगळेचे सगळे टेल राहतील. तर इतकंच आपल्याला फिलअप करायचं होतं. क्वेश्चन 2 मध्ये, क्वेश्चन 2B मध्ये पहिला क्वेश्चन आहे जो लिनियर इक्वेशन वर आहे. क्वाड्रिलॅटरल, याला काय म्हणतात, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलंय की हा जो ABCD आहे हा रेक्टँगल आहे. राईट टू सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला या रेक्टँगलची जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे याच्यावरून फक्त दोन इक्वेशन बनवायचे आहे युजिंग इन्फॉर्मेशन गिवन बिलो. आता रेक्टँगलची काय डेफिनेशन आहे, रेक्टँगलची डेफिनेशन आहे अपोजिट साइड आर इक्वल. अपोजिट साइड काय असतात, इक्वल असतात. आपण अपोजिट साइड इक्वल करून टाकू. म्हणजे या डायग्राम नुसार AB कोणाला इक्वल राहील, BC ला. तर AB चं काय इक्वेशन आहे, 2x + y + 8 इज इक्वल्स टू 4x - y. आता मी सगळे व्हेरिएबल एका साइडला घेऊन येतो. म्हणजे हा 2x + y इथेच आहे. हा 4x = च्या इकडे येईल तर -4x होईल. हा -y = च्या इकडे येईल तर +y होईल. आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट तिकडे पाहिजे, तर हा +8 = च्या तिकडे जाईल तर -8 होईल. आता 2x - 4x आपण काय करू, 2x - 4x आणि +y आहे आणि +y आहे. तर 2x - 4x -2x झाला आणि y + y 2y झाला इक्वल टू -8. तर हा इक्वेशन बनवू शकतो आपण. याला तुम्ही डिवाइड बाय 2 पण करू शकता. जर तुम्हाला समोर सॉल्व करायचं असेल तर डिवाइड बाय 2 पण करू शकता. तर हा -x + y इज इक्वल्स टू -4 होईल. तर हेही उत्तर चालेल, वरती लिहिलेलं उत्तर पण चालेल. त्याच्यानंतर रेक्टँगलची अपोजिट साइड्स आर इक्वल ना, हे दोन इक्वल करून आपण एक इक्वेशन बनवलं. आता हे अपोजिट साइड आहे म्हणजे मी म्हणेन AD इज इक्वल्स टू BC. AD किती आहे, 2y. BC किती आहे, x + 4. तर तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट इकडे पाहिजे म्हणून हा x मी इकडे घेऊन येतो. तर हा इकडे आला की -x होऊन जाईल, +2y आहे तो तसाच राहील आणि इक्वल टू 4. हा दुसरा इक्वेशन बनला. असे दोन इक्वेशन बनवायचे होते. सॉल्व करायला नाही म्हटलं होतं, फक्त दोन इक्वेशन बनवायला सांगितले होते. नेक्स्ट क्वेश्चन 2B मध्ये फोर्थ क्वेश्चन विचारलेला आहे. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. तर प्लेइंग कार्ड्स किती आहे, 52. म्हणजे सॅम्पल स्पेस किती झाला आपला, सॅम्पल स्पेस झाला 1 पासून तर 52 कार्ड्स पर्यंत. म्हणजे n ऑफ s किती झाला आपल्याकडे, 52. मग म्हटलं फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड इज ड्रॉन अ फेस कार्ड. आपण काय म्हणू, लेट A बी द इव्हेंट of getting a face card. तर A इव्हेंट मध्ये फेस कार्ड कोणकोणते येतील, जॅक, क्वीन आणि किंग हे येतील आपले हार्टचे. मग येतील जॅक, क्वीन, किंग, डायमंड. मग जॅक, क्वीन, किंग, क्लब आणि जॅक, क्वीन, किंग हे येतील स्पेड. म्हणजे टोटल 3 3 6 3 9 3 12. म्हणजे n ऑफ a किती झाला,
12. मग प्रोबॅबिलिटी डेफिनेशन काय आहे? P of A is equals to N of A upon N of S. N of A आहे 12, N of S आहे 52. 2 6 are 12, 2 2 are 4, 2 6 are 12. मग 2 3 are 6, 3/13. तो उत्तर आहे 3/13. नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन नंबर 3 बी. सॉल्व बाय क्रॅमर्स रूल. आपण क्रॅमर्स रूलची पण रिव्हिजन घेतली आहे. ज्या मुलांना रिवाइज करायचं असेल त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन एकदा चेक करून घ्या. क्रॅमर्स रूलची प्लेलिस्ट आहे. पहिले तिथून काही क्वेश्चन्स करून घ्या आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन बघाल तर तुम्हाला समजायला सोपा जाईल. तर क्रॅमर्स रूल काय म्हणते? आपल्याला दोन इक्वेशन दिले आहे. आपण याला सोल्युशन मध्ये डायरेक्टली दोन इक्वेशन म्हणतोय. हा इक्वेशन 1 झाला, हा इक्वेशन 2 झाला. कारण की व्हिडिओ जास्त मोठा नाही बनवायचा आहे म्हणून आपण टाइम वाचवतोय. तर याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे? आपण याला कंपेअर करू. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ कोणासोबत कंपेअर करू? a1x b1y c1 सोबत. तर इथे x चा कोएफिशिएंट a1 आहे, इथे x चा कोएफिशिएंट 3 आहे, म्हणजे a1 ची व्हॅल्यू 3 झाली. y चा कोएफिशिएंट b1 आहे, y चा कोएफिशिएंट -4 आहे, c1 ची व्हॅल्यू 10 आहे. मग दुसऱ्यांदा लिहू आपण कंपेअरिंग इक्वेशन 2 विथ a2x b2y c2. तर a2 ची व्हॅल्यू होऊन जाईल 4, b2 ची व्हॅल्यू म्हणजे y च्या सोबत जो आहे तो 3 आणि c2 ची व्हॅल्यू होऊन जाईल 5. यावरून आपण d डिटर्मिनंट लिहितो. हे लिहितो आपण a1 a2 b1 b2. तर इथे मी लिहून घेतो. a1 माझ्याकडे 3 आहे, a2 4 आहे, b1 -4 आहे, b2 3 आहे आणि याला सॉल्व करून घेतो. इथे याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन करतो. 3 3 जा 9, मध्ये नेहमी मायनस असतो. 4 4 जा 16, तर हे झालं -16. 9 मायनस मायनस प्लस, तर 9 + 16 = 25. मग आपल्याला काढायचा असतो dx. तर आपण dx कसं काढतो? हा जो कॉलम असतो इथे कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकून देतो. कॉन्स्टंट कोण आहे? c1 c2 आणि बाकी ॲज इट इज. तर c1 c2 अगर इथे टाकलाय तर c1 10 c2 5 आणि b1 आहे -4 आणि 3. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन c मध्ये मायनस असतो. 5 4 जा 20, तर -20 झाला. तर हा 30 + 20 म्हणजे हा झाला आपला 50. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा असतो dy, कारण की ते व्हेरिएबल x आणि y आहे म्हणून आपण dx आणि dy घेतलाय. dy मध्ये काय करतो? हा जो d डिटर्मिनंट आहे इथे b1 b2 च्या ठिकाणी c1 c2 लिहितो आणि ॲज इट इज बाकीचा. तर a1 a2 होता माझा 3 4 आणि c1 c2 होता माझ्याकडे 10 5. याला क्रॉस करेल. 3 5 जा 15, मध्ये नेहमी मायनस राहतो. 4 10 जा 40 -25. मग आपल्याला काढायचा असतो x म्हणजे असतो dx/d. तर dx ची व्हॅल्यू होती आपल्याकडे 50, d ची व्हॅल्यू होती आपल्याकडे 25, तर 50 / 25 म्हणजे झाला 2. तर x ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 2. मग y काढायचा आहे तर dy/d. dy ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -25, d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 25. 25 कॅन्सल होऊन उरेल -1. y म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू -1. तसाच क्वेश्चन 3 बी मध्ये 4th क्वेश्चन आलेला आहे. 1 कॉइन अँड 1 डाय इज थ्रोन सायमल्टेनियसली. आपल्याला माहिती आहे अगर 1 कॉइन आणि 1 डाय आपण थ्रो केली तर आपलं सॅम्पल स्पेस काय बनेल? आपण प्रोबॅबिलिटीच्या व्हिडिओमध्ये बघितलाय. एक कॉइनला हेड आणि टेल असतो. मी एक कॉइन वरती फेकला आणि एक डाइस फेकला तर कॉइनवर हेड आला, इकडे 1 आला. मग परत हेड आला, इकडे 2 आला. परत हेड आला, मग इकडे 3 आला. तर अशा प्रकारे हेड 1 h2 h3 h4 h5 h6 कारण की 6च नंबर असतात डाइस वर. आणि मग समजा टेल आला तर t1 t2 t3 t4 t5 आणि t6 म्हणजे n ऑफ s किती झाला आपल्याकडे टोटल 12.
इव्हेंट ए काय म्हणतो, इव्हेंट ए म्हणतो टू गेट अ हेड अँड अ प्राईम नंबर. इव्हेंट ए काय म्हणतो, टू गेट अ हेड अँड अ प्राईम नंबर. प्राईम नंबर कोणते असतात, 2, 3, 5, 7 हे सगळे प्राईम नंबर असतात. तर इव्हेंट ए मध्ये सॅम्पल स्पेस, इव्हेंट ए मध्ये कोणते नंबर येतील, जे हेड असले पाहिजे आणि त्याच्यासोबत प्राईम नंबर पाहिजे. तर पहिला येईल H2, H3 आणि H5. तर एन ऑफ ए किती झाला आपला 3. पी ऑफ ए चा फॉर्म्युला काय आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तुम्ही याच्या अगोदर एक फॉर्म्युला लिहू शकता, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम्स, असं पण लिहू शकता. त्याच्यानंतर एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे 3, एन ऑफ एस किती आहे 12, तर हा झाला 1/4. मग इव्हेंट बी काय म्हटलं होतं, इव्हेंट बी टू गेट अ टेल अँड एन ऑड नंबर. टू गेट अ टेल अँड एन ऑड नंबर. तर बी मध्ये कोणकोणते नंबर येतील, टेल तर पाहिजेच आणि ऑड नंबर पाहिजे. तर T1, T3, T5. तर एन ऑफ बी किती झाला, एन ऑफ बी झाला 3. पी ऑफ बी म्हणजे काय होऊन जाईल, पी ऑफ बी म्हणजे होऊन जाईल एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी आहे 3, एन ऑफ एस आहे 12, म्हणजे हे पण झाला 1/4. तर प्रोबॅबिलिटीचा पण आपण वन शॉट व्हिडिओ टाकलेला आहे. ज्यांना हे समजायला डिफिकल्ट जात असेल त्यांनी वन शॉट व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यात खूप सारं बेसिक नॉलेज दिलेलं आहे, तर तुम्हाला हे सोडवायला सोपं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5th. ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन x plus y equal to 4. आपल्याला काय म्हटलंय, ग्राफ ऑफ इक्वेशन x plus y equal to 4 म्हणजे x plus y equal to 4 चा आपल्याला ग्राफ बनवायचा आहे. तर आपण काय करू, इक्वेशन लिहून घेऊ x plus y equal to 4. एक ग्राफ इथे बनवून घेऊ, x एक्सिस y एक्सिस. इथे x ची व्हॅल्यू 0 पुट करू. आता आपल्याला खूप सारे ग्राफ, खूप सारे पॉइंट्स घ्यायची गरज नाहीये. का बरं, एकच इक्वेशन आहे म्हणून आपल्याला खूप सारे पॉइंट्स घ्यायची गरज नाहीये. आपल्याला याच्या अगोदर 2 इक्वेशन दिले राहत होते, मग त्याचे पॉइंट्स घेऊन त्याला सॉल्व्ह करावं लागत होतं, म्हणून आपण खूप सारे पॉइंट्स घेत होतो. याच्यात काय करू, याला इक्वेशन 1 म्हणू, पुट x इक्वल टू 0 करून टाकू. पुट x इक्वल टू 0 इथे पुट केलं इन इक्वेशन 1, 0 प्लस y इक्वल टू 4, तर y इक्वल टू किती भेटला 4. x ची व्हॅल्यू 0 कुठे असते, या एक्सिसला x ची व्हॅल्यू 0 असते, तर y ची व्हॅल्यू किती भेटली आहे 4. तर हा समजा पॉइंट आपला y इक्वल टू 4 झाला. मग काय करू आपण, पुट y इक्वल टू 0 इन इक्वेशन 1, तर x प्लस 0 इक्वल टू 4, तर x इज इक्वल टू किती झाला 4. तर y ची व्हॅल्यू 0 इथे असते, तर x इक्वल टू 4 समजा हा पॉइंट झाला. आता या दोन्ही पॉइंटला आपण जॉईन करून घेऊ. केला आपण, आणि या लाईनला इक्वेशन देऊन देऊ x प्लस y इक्वल टू 4. आता इथे बघा, ही y एक्सिस आहे आणि ही x एक्सिस आहे. यांना जिथे कट करत आहे तिथून हा कोणता ट्रायंगल बनला, हा बनला आपला, पहिले म्हटलं तर विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म. तर पहिल्याचं उत्तर आहे इट इज अ राइट एंगल ट्रायंगल. इट इज अ राइट एंगल ट्रायंगल. दुसरं काय विचारलंय, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. तर एरिया ऑफ ट्रायंगल चा फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाइट. हाफ, याचा बेस किती आहे, हे इतकं किती आहे 4, आणि याची हाइट किती आहे 4. या 2 4 कॅन्सल झाला तर 2 झाला, 2 4 जा 8, तर 8 स्क्वेअर युनिट्स. 8 स्क्वेअर युनिट्स. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मार्च 2024 चा पूर्ण पेपर सॉल्व्ह करून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन होते. आता आपण बघू आपल्या स्टेट बोर्ड क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, याच्यामध्ये क्वेश्चन 1A जो की 4 क्वेश्चन असतात त्याच्यात MCQ.
क्वेश्चन 1B सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. याच्यात 4 क्वेश्चन असतात आणि कंपल्सरी असतात. क्वेश्चन नंबर 2A मध्ये 3 ॲक्टिव्हिटी दिल्या जाते. तर 3 ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या असतो. क्वेश्चन नंबर 2B मध्ये कोणतेही 4 क्वेश्चन सोडवायचे असतात 5 मधून. क्वेश्चन 3 मध्ये परत एक ॲक्टिव्हिटी दिलेली असते, 2 पैकी आपल्याला सोडवायची असते. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 4 सब क्वेश्चन दिले असतात, त्याच्यापैकी 2 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे असते. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 क्वेश्चन दिले असतात, 4 मार्काचा एक असतो, पण त्याच्यात 2 सोडवायचे असते. आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 क्वेश्चन दिले असते, एक सोडवायचा असतो 3 मार्कासाठी. आता आपण ही पूर्ण समरी बघितली की बोर्डामध्ये क्वेश्चन पेपरची समरी कशी आहे. आता आपण बघू आज जो आपण मार्च 24चा पेपर सॉल्व केला त्याची समरी कशी होती. तर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला दिसत असेल की क्वेश्चन नंबर 1 मध्ये 4 MCQ आले होते. त्या 4 MCQचे मी लेसन वाईज नावं दिलेले आहे. पहिला MCQ क्वाड्रॅटिक इक्वेशनवर होता, दुसरा MCQ लिनियर इक्वेशनवर होता, तिसरा अरिथमॅटिक आणि चौथा फायनान्शियल. तर याच्यामध्ये जे येल्लो करून आहे ते क्वेश्चन आज आपण घेतलेले आहे. क्वेश्चन 2 मध्ये ॲक्टिव्हिटी आली होती एलिमिनेशन मेथडची आणि एक प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 2A मध्ये लिनियर इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन होता. तर ही समरी तुम्हाला समजायला जास्त अवघड जाणार नाही. ही मार्च 2024ची समरी होती. आपण या समरीमधून तुम्हाला लक्षात येईल की जी येल्लो लाईन्स आहे ते क्वेश्चन आज आपण घेतलेले आहे आणि टोटल मार्काचा अगर आपण काउंट करू तर आज आपले 19 मार्क्स हे फक्त लिनियर इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटीवर कंप्लीट झालेले आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतोय की ज्यांना पण माझा एफर्ट फ्रूटफुल वाटत असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.